अतिशय सुंदर अशी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आता यानंतर भक्ती कशी असावी किंवा भक्ती कशी असते, तर जेव्हा भक्ती पाण्यात प्रवेश करते, जेव्हा भक्ती पाण्यात प्रवेश करते तेव्हा ते पाणी तीर्थ बनते, तेव्हा ते पाणी तीर्थ बनते. भक्ती जेव्हा गाण्यात प्रवेश करते, भक्ती जेव्हा गाण्यात प्रवेश करते तेव्हा ते संगीत कीर्तन बनते, तेव्हा ते संगीत कीर्तन बनते. भक्ती जेव्हा प्रवासात प्रवेश करते, भक्ती जेव्हा प्रवासात प्रवेश करते तेव्हा ती तीर्थयात्रा बनते, तेव्हा ती तीर्थयात्रा बनते. भक्ती जेव्हा व्यक्तीमध्ये प्रवेश करते तेव्हा ती व्यक्ती भक्त बनते. आणि भक्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनते. आणि मनापासून केलेली ही भक्ती अंधारातून प्रकाशाकडे नेते. अशाच धर्तीवर पुढील गीत आणि किंवा आपण प्रार्थना म्हणूया, विकारी प्रकार तेजोबल आणि त्याला चढून गगन सदन तेजोमय. हे गीत महेश काळे यांनी सुद्धा अतिशय सुंदर सादर केलेलं आहे. आणि आता सादर करते सौ स्नेहल.
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरी अस्तित्वात आहे. साजिरे रूप सुंदर कटी झळके पितांबर, कंठात तुळशीचे हार कस्तुरी टिळा. विठुरायाच्या कटीपर्यंतचा भाग हा ब्रह्मस्वरूप आहे. कटीपासून मानेपर्यंतचा भाग हा विष्णू स्वरूप आहे, तर मस्तकाचा भाग हा शिवस्वरूप आहे. आणि वीट एक पृथ्वी तत्वाचे एक प्रतीक आहे. आणि अशा प्रकारची सुंदर सांगड विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये घातलेली आहे. गेले कित्येक वर्ष लाखो भाविक आषाढी कार्तिकीला वारीला जातात, पंढरीला जातात. अगदी विठुरायाचं दर्शन मिळालं नाही तरी कळसाचं दर्शन घेतलं तरी धन्यता मानतात असे वारकरी. पुढील गीतात काय सुंदर वर्णन केले पहा. एक एक खांब पालकरी होईल. अभंग लक्षात आला असेल. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. Thank you.
अतिशय सुंदर, अगदी पंढरी डोळ्यासमोर राहते. आपलं मन किती वेळ असतं बघा. एखादी व्यक्ती आपल्यासमोर रिकामं भांडं घेऊन येते किंवा रिकामी ताटली घेऊन येते, तेव्हा आपल्याला काय वाटतं की ही व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागायला चालते. पण आपण असा का विचार करत नाही की ती व्यक्ती आपल्याजवळचं सगळं दान करून आलेली आहे, असं आपल्या मनात का बरं येत नाही? कारण त्याला विचारांची परिपक्वता पाहिजे.
आणि ही विचारांची परिपक्वता संतांजवळ होती. संत गोळा कुंभार यांना चिखल तुडवताना इतके पांडुरंगाचं नाव घेताना तल्लीन झालेले होते की त्यांना आपलं बाळ पायाखाली आलेलं सुद्धा कळलं नाही. इतके ते नाम घेण्यात तल्लीन व्हायचे. पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यांचं बाळ त्यांना परत मिळालं. पण ते इतके नाम घेण्यात तल्लीन व्हायचे की भगवंताच्या नामात झालेल्या तल्लीन अशा संत गोळा कुंभाराचा अभंग आपण पुढे ऐकूया. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासमोर.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 षड्रिपू आहेत. या 6 दोषांना धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात. या 6 दोषांना धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात. या 6 दोषांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात. या 6 दोषांना धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात. या 6 दोषांना धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात. आणि या 6 दोषांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात. या 6 दोषांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात. आणि या दोषांचा पूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात. या दोषांचा पूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात. अशाच अनेक थोर संतांपैकी संत नामदेव महाराज सांगतात, नाम घेता घेता त्याची एक सीमा असते. नाम घेता घेता त्याची एक सीमा असते. ती परिपक्व झाली की त्या नामातून अमृतस्रावाचा आगळा वेगळा अनुभव येतो. अमृतामुळे नाम नाही तर नामामुळे अमृत आहे. असाच एक अभंग संत नामदेवांनी रचलेला ऐकूया. नाम गाऊ नाम घ्याऊ.
श्रीकृष्ण दररोज बागेत जायचा. श्रीकृष्ण दररोज बागेत जायचा आणि तिथल्या झाडाला म्हणायचा की तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही मला खूप आवडता. आणि ते ऐकून झाडाला खूप आनंद व्हायचा. एक दिवस असे श्रीकृष्ण बागेत नेहमीप्रमाणे गेले, पण ते त्या दिवशी फार अस्वस्थ होते. आणि त्या अस्वस्थ अवस्थेत बांबूच्या झाडाजवळ गेले आणि म्हणाले, आज तुम्हाला मला तोडावं लागलं. क्षणाचाही विलंब न लावता बांबूच्या झाडाने श्रीकृष्णाला परवानगी दिली. श्रीकृष्ण म्हणजे काय हो, जगत पालकच. त्या बांबूची अतिशय सुंदर बासरी श्रीकृष्णाला बनवली की ती त्याच्याजवळ कायम असते. झालं. इकडं गोपिकांचा जळफळाट झाला. त्यांनी बासरीला विचारलं, असं तुझ्याजवळ कोणतं गोपीत आहे ग की कायम तू त्याच्याजवळ असतेस आणि आम्ही त्याची इतकी भक्ती करतो पण त्याचा काही उपयोग नाही. बासरीनं काय सुंदर उत्तर दिले बघा, की माझं गुपित हेच आहे की मी स्वतःला त्याच्या चरणी अर्पण केलेलं आहे, मी स्वतःला त्याच्या चरणावर सोपवून दिलेला आहे. आणि हीच पूर्ण शरणागती आणि हाच विश्वास आपण सुद्धा जर आपल्या गुरूंवर परमेश्वरावर ठेवला पाहिजे. त्यांनी आपला हात धरलेला आहे, त्यामुळे जगातील कोणतीही वाईट शक्ती आपलं कोणाचं काहीही वाईट करू शकत नाही. फक्त त्या जगनियंताला शरण गेलं पाहिजे. ऐकूया पुढील नाट्यगीत संगीत सौभद्रमध्ये राधाधर मधुमिलिंद जय जय.
मी सगळ्यांची थोडक्यात ओळख करून देते. आजची गायिका कराड हे माहेर, त्यामुळं कराडची स्नेहल वळसाची आणि सासर रत्नागिरी तिथली स्नेहल केतकर, पण सध्या ती पुण्यात असते. ती संगीत विशारद आहे. पहिले संगीताचे शिक्षण तिने सौ क्षिप्रा कुलकर्णी व स्वरगंधा टिळक यांच्याकडे घेतले. त्यानंतरचे विशारदपर्यंतचे शिक्षण श्री आनंद धर्माधिकारी यांच्याकडे घेतले. अनेक गाण्याच्या कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग असतो. तसेच रत्नागिरीला दरवर्षी महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो, तिथे देखील तिचा गाण्याचा कार्यक्रम असतो. तसेच रत्नागिरी आकाशवाणी आणि सातारा आकाशवाणीमध्ये देखील तिचा कार्यक्रमात सहभाग असतो. संगीत विशारद स्नेहल वळसाचेसाठी जोरदार टाळ्या. संवादिनीवर तिचेच वडील श्री श्रीधर वळसाचे महिला महाविद्यालय कराड येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. अनेक गाण्याच्या व कीर्तनाच्या कार्यक्रमांना ते पेटीची साथ करतात. त्यांचे वडीलही उत्तम कीर्तनकार होते. हाच वारसा मिळालेले श्रीधर वळसाचे. तबला साथ आपण दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती कार्यक्रम म्हणलं की तबल्याची साथ अमृत किचरे हे समीकरण जमलेलं आहे. अमृत किचरे यांनी प्राथमिक शिक्षण तबल्याचे प्राथमिक शिक्षण श्री नारायणराव टिळक यांच्याकडे घेतले. तर सध्या पंडित अमोल दंडगे कोल्हापूर यांच्याकडे ती तबल्याची विद्या ते घेत आहेत. लाहोटी कन्या प्रशाला कराड येथे गेली 20 वर्षे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यामध्ये सहभागही त्यांचा असतो. तसेच अनेक कीर्तन आणि संगीत महोत्सव यामध्ये तबल्याची उत्तम साथ करतात अमृत किचरे. सुमधुर अशी बासरीची साथ श्री हरिभाऊ कुलकर्णी. श्री हरिभाऊ यांनी सांगलीला पंडित हरिश्चंद्र कोकरे यांच्याकडे बासरीचे शिक्षण घेतले. गेली 40 वर्षे कराडमध्ये होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळी ते बासरीची साथ करतात. कराडमधील स्वरदिनाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर करतो. त्यात सुद्धा त्यांची उत्तम साथ करतात असे श्री हरिभाऊ कुलकर्णी. श्री दिलीप आगाशे कळत न कळत बारीकसे तालवाद्य असलं तरी तालासुरांचा संगम अतिशय सुरेखरित्या ते जमवून आणतात आणि अगदी सहजतेने तालवाद्यांची साथ देणारे श्री दिलीप आगाशे एका औषध कंपनीमध्ये 38 वर्षे सेवा करून आता निवृत्त झालेले आहेत. आवड म्हणून तालवाद्ये वाजवतात. यासाठी श्री राजेंद्र कुलकर्णी हे मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत रेवा नातू श्री जयदेव मेहुती, रघुनंदन पळशीकर, गौरी पाठारे अशा मोठ्या कलाकारांसमोर त्यांनी ही साथ दिलेली आहे. त्यांना ही साथ करायची संधी अतिशय उत्तम मिळालेली आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं जे आपण भक्ती रसानं उचललेल्या शब्दांमध्ये सूत्रसंचलन ऐकतोय त्या करणाऱ्या म्हणजे सौ संजीवनी देशपांडे. खरं तर सर्वांना त्या सुपरिचित आहेतच, तरी पण थोडीशी कार्यक्रमाचा भाग म्हणून थोडीशी ओळख करून देतो. म्हणजे त्यांनी गायनाचं शिक्षण सुद्धा मध्यमपूर्णपर्यंतच्या गायनाच्या परीक्षा दिलेल्या आहेत. स्वतः उत्तम गातात सुद्धा, स्वतः उत्तम नृत्य सुद्धा करतात. त्याचा कन्या शाळेचा त्यांनी उल्लेख केला. शाळेचे कार्यक्रम आम्ही बसवत असताना अनेक वर्ष आता इथं बऱ्याचशा विद्यार्थी आहेत, त्यांना माहिती आहे की त्यासाठी आम्हाला त्यांनी दिग्दर्शनासाठी काय सहकार्य केलेलं आहे. तर संजीवनी देशपांडे यांसाठी एकदा जोरदार. पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. आपल्या निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसं की प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आले की धूळ निघून जाते, थंड हवा आली की उष्णता निघून जाते. त्याप्रमाणे
आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट आपोआप निघून जातात विचार. हे कधी होते तर आपण भगवंताच्या अनुसंधानात राहिलो तर. आपल्याला जीवनात अनेक वेळेला परमेश्वराची प्रचिती येते आणि त्याच्या अस्तित्वाने तो श्रीमंत, गरीब, दीन दुबळ्यांना सांभाळतो. पण कोणत्या ना कोणत्या रूपाने भगवंत हा प्रत्येकाला सांभाळत असतो. अशाच धर्तीवरचा संत एकनाथ रचित अभंग अहो नारायणा सांभाळावे आम्हा दिला.
असल्यामुळे ती उठून उभी राहिली नाही, बसून राहिली तशीच. पण सगळ्यांनी विचार केला की हा प्रभूंचा अपमान आहे. उठून उभे न राहणे, प्रत्यक्ष रामराया दरबारात आले असताना उठून उभं न राहणे म्हणजे प्रभूंचा हा अपमान आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे असं सगळ्यांचं मत आलं आणि सगळ्या प्रजेपुढं रामरायाने काही बोलता येईल. त्या व्यक्तीने रामरायाची माफी मागितली. रामराया म्हणाले, हे बघ भक्ता, तुझी मी भक्ती जाणतो. जर तुला तुझे प्राण वाचवायचे असतील तर तुझ्याकडे एकच मार्ग आहे, तू हनुमंताकडे जा. ती व्यक्ती हनुमंताकडे गेली. हनुमंत म्हणाले की ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस आणि फक्त श्रीराम श्रीराम असे म्हण. ती व्यक्ती खांद्यावर बसली, पण ती श्रीराम सुद्धा म्हणू शकली नाही आणि हनुमंताच्या खांद्यावरच बेशुद्ध पडली. मग काय, हनुमंतांनी स्वतः जप सुरू केला, श्रीराम श्रीराम असं. आणि तेव्हा रामरायांनी जो पहिला बाण सोडला त्या व्यक्तीला मारायला, तो हनुमंताजवळ येऊन पडला. त्याच्यानंतर श्रीरामाने दुसरा बाण उगारला, तेव्हा हनुमंताने सीताराम सीताराम असा जप सुरू केला आणि तो दुसरा बाण हनुमंतापासून काही अंतरावर येऊन पडला. त्याच्यानंतर श्रीरामरायांनी तिसरा बाण उचलला आणि तिसरा बाण सोडताच हनुमंतांनी श्रीराम जय जय राम असा जप सुरू केला आणि असा जप सुरू केल्यावर तो बाण परत येऊन श्रीरामांच्या चरणापाशी पडला आणि शेवटचा श्रीरामरायांनी चौथा बाण सोडला आणि हनुमंतांनी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असा 21 अक्षरी जप सुरू केला. आणि काय सांगता, तो सोडलेला बाण परत रामाच्या भात्यातच येऊन बसला. एवढं नामाला महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण सुद्धा नाम मनापासून घेतले तर प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. मग ते नाम कसेही घ्या, बसून घ्या, अगदी संगीतातून घेतलं तरी सुद्धा चालेल. म्हणूनच हे पुढचं गदी माडगुळकरांचं गीत, मी पुन्हा मनांतरी फिरेल हरणी वाणी, ओठात बोलविन रामप्रीतीची गाणी.
किंवा आपण गोडी म्हणूया आहे तशीच अमिट राहते. पुढील गीत सर्वांच्याच आवडीचं आणि जुन्या काळात घेऊन जाणार आहे. संगीत मत्स्यगंधामधील हे गीतकार बालकवी, संगीतकार जितेंद्र अभिषेकी, मूळ गायिका आशालता बाळगावकर. ऐकूया स्नेहाच्या आवाजात गर्द सभोवती राग साजरी तू तर चापेल.
बरेच दिवसांनी गाणं ऐकल्यावर खूप छान वाटलं. श्रोते हो, आता शेवटची 2-3च गाणी राहिलेली आहेत. 14व्या शतकामधील विठ्ठलाचे निस्सीम भक्त संत चोखामेळा. संत चोखामेळा हे दलित समाजातील होते. त्यांना बऱ्याच कालापेक्षा भोगाव्या लागल्या. तरी पण ते आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना जोहार असे म्हणत. पुढील अभंग हेच वर्णन करणारा आहे की ज्या संत चोखामेळा विठ्ठलाला सांगतात की विठ्ठला, तुम्ही मला मातापित्याच्या जागी आहात, तुम्ही मला मातापित्याच्या जागी आहात, आणि पुढे विनम्रपूर्वक सांगतात मी तुमच्या चरणाचा दास आहे. शेवटी एका दरवाजाचे बांधकाम सुरू असताना काही बांधकाम कोसळले आणि त्या ढिगाऱ्याखाली संत चोखामेळा दबले गेले. नंतर संत नामदेवांनी त्यांचे अवशेष उचलून विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर ठेवून तिथे त्यांची समाधी बांधली की ज्याचे दर्शन आजही आपण पंढरपूरला घेऊ शकतो. तर संत कान्होपात्रा या नाटकातील हे पद संत चोखामेळा यांनी लिहिलेले आहे. जोहार मायबाप जोहार, तुमच्यावर मला सांगा.
भगवान शिव ज्यांच्यापासून हे विश्व सुरू होते आणि त्यांच्यापाशीच समाप्त देखील होते. आपण अनेकदा पाहतो की शिवाच्या एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूळ, गळ्यात नाग, डोक्यावरून वाहणारी गंगा आणि अर्धचंद्र हे शिवासोबत असतातच. असे मानले जाते की देवी सरस्वती जेव्हा सृष्टीच्या प्रारंभी प्रकट झाली, तेव्हा तिच्या वाणीने सृष्टीला आवाज दिला. परंतु या आवाजात सूर संगीत काहीच नव्हते. त्यावेळी भगवान शंकरांनी नृत्य करताना 14 वेळा डमरू वाजवले आणि त्या डमरूच्या ध्वनीतून ब्रह्मांडात आवाजाचा जन्म झाला. आणि शिवपुराणानुसार डमरू हे स्वतः ब्रह्मदेवाचे रूप आहे. आणि त्यामुळे ऐकूया पुढचा अभंग, सोहम घन डमरू वाजे.
बघता बघता कार्यक्रमाच्या सांगतेकडे कधी पोचलो ते कळलेच नाही. आज आम्हाला रामनवमी व हनुमान जयंती उत्सव याबद्दल कायमसेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल राम मंदिराचे सर्व विश्वस्त व सर्व संयोजक या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आपण सर्व श्रोते यांनी शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतला आणि त्याचा आनंद घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनापासून आभार. आमच्याकडून जी काही कार्यक्रमाची सेवा करून दिली ती रामराया आणि महाराजांच्या चरणी अर्पण करून वेळेने सादर करत आहोत. संहारुनी जरी रघुकुल दीपक आले हो श्रीराम.
12 दिवस आपल्या या गोंदवलेकर महाराजांचे श्रीराम मंदिर